ध्रुव पारसे, कर्णधार सागर मोरजकर आपला 12th मॅच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं हे अनिवार्य आहे. भूमी स्ट्रायकर रस्तोला क्रिकेट संघ आपला अतिरिक्त खेळाडू कर्णधार नामदेव बाणावलीकर आपल्या 12th मॅच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे. धन्यवाद. पहिला सेमीफायनलचा सामना रापोस बॉयज आयोजित रापोस ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान 16-28 तारीखला या स्पर्धेचा गावचे सरपंच सन्माननीय सर राजेशजी मांजरेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आपण बघितलाय आणि आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. भूमिश टायगर अस्नोळा क्रिकेट संघ विपक्ष ध्रुव पारसे गोवा ही लढत आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून 3 ऑफिशियल्स सर रमेश आंदुर्लेकर उर्फ गांगोली, त्याचबरोबर सर अपी चंद्रोजी आणि सर योगेश दाभोलकर उर्फ बुंदा दाभोलकर टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर सुंदर गुणलेखन पहिल्या दिवसाचा अंतिम दिवस कुमारी त्रिवेणी साबंधन कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश परब, जयेश परब आणि डीचे संदीप केंजळेकर आणि कुणालच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडूवर स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रोड एडकडनं सुरुवात होईल गोलंदाजीला. चंद्रकांत कांबळे उर्फ दाजी, स्ट्राईकला पुण्याचे नॉन स्ट्रायकर एंडला विवेक, हलक्या हाताने घेऊन काढल्या कवर रिझनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1. या धावसंख्येनं भूमी स्ट्रायकर अस्नोळा क्रिकेट संघाचा श्री गणेश झालाय. 8 षटकांचा सामना आहे. 8 षटकात 80, 85, 90 धावा पाहिजे तर प्रथम फलंदाजी करत असताना, कारण समोर तगडी फलंदाजी आहे. रुपेशची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली, साई शिवजीची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळेल, साई रामजीची आपल्याला फटकेबाजी बघायला मिळेल, साई आरोलकरची कमी आहे. हे ताकद लावावी लागेल. ध्रुव पारसे क्रिकेट संघाच्या चंद्रकांत गोलंदाजीला निर्धाव चेंडून सुरुवात केली. सुरुवातीला 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 धाव धावफलकावर आपण पाहतोय. कोलबा टप्प्यात चेंडू फॉलो तो क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप मिळाला आपल्याला. रुपेश आलाय स्क्रीनवर. परतीची फेक करेपर्यंत धाव न गेल्यास नकार आलाय. सुंदर या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात केली ध्रुव पारसे क्रिकेट संघानं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 धाव धावफलकावर डाव्या तुझा विवेक झाला स्ट्राईकला बघायला मिळतोय. मोठा फटका पण त्या ठिकाणी प्रोटेक्शन अजय स्क्रीनवर आलाय आणि सुंदर झेल टिपलाय. संघाचा सलामीवीर विवेक हा माघारी परतलाय. ऐन मुकेच्या क्षणी एक मोठी इनिंग खेळायचे. भूमी स्ट्रायकर असणार क्रिकेट संघाला पुन्हा जे नाराज होईल, फटकेबाजी करणारा खेळाडू मैदानामध्ये आहे, त्याला जास्त स्ट्राईक द्यायची होते, पण विवेकनं मोठे फटके मारण्यात जात विवेक हा सलामीवीर 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. 1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. अजय पहिलं काय झेल टिपलं मैदानामध्ये.
ध्रुव पारसा क्रिकेट संघासाठी आज बरेच खेळाडू दायी आहेत, पण त्यांची कमी आम्ही भासू देणार नाही. कालच्या सकाळच्या जत्रात त्या क्रिकेट संघानं दबदबा, तसाच आता सकाळच्या जत्रावर दबदबा बघायला मिळतोय. सागर मोरोजकरची पहिली हॅट्रिक आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुकाजीची पहिली निर्धाव षटक, 3 चेंडूमध्ये 3 षटकारांची आतषबाजी अमृत वेर्लेकरची आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या प्रयत्नात थोडीशी ढिलाई बघायला मिळाली ध्रुव पारसा क्रिकेट संघाच्या गोट्यातून तो शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूपर्यंत पोहोचण्यात उशीर आला. पुन्हा पावलं एकेरी धावसंख्येसाठी परतवले. पुन्हा जे असा खेळाडू आहे हा तगडा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुंदर क्रिकेट, त्याचबरोबर लेदर क्रिकेट, फुटबॉल तो सुंदर खेळतो. आज आपल्या क्रिकेट संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. भूमिश नायक असतोला क्रिकेट संघासाठी सुरुवातीचा वेग, खराब कामगिरीनं थोडंसं निराश मनाने माघारी परतलाय, पण दाद द्यावी लागेल अशी पहिला त्यानं काही झेल टिपलं. शेवटच्या क्षणाला डाईव्ह लगवली, झेल टिपत पहिला गडी बाद केलाय. हलक्या हाताने घेऊन काढले. जमिनीलगतचा फटका बघायला मिळतोय. डीप मिड विकेट कडनं बेकार अजय स्क्रीनवाले परतीची फेक करेल. एक धाव तर मिळेल, एक न सांघिक धावपल कबर, 3 धावा धावपल कबर. पहिल्या षटकाचा अधिभारी पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपल कबर 1 बाद 3. भूमेश टायगर असतोला क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि उर्वरितचे अजून 7 षटक आहेत. सुरुवात तर ध्रुव पारसाई क्रिकेट संघानं जोमातच केली आहे. प्रतिस्पर्धी संघाचा हुकमे क्या त्याची रन मशीन एकेरी दुहेरी धावसंख्या मैदानामध्ये तगडा खेळाडू असतो. दिलबादच्या स्वरूपात माघारी परतला विवेक. त्याला आमच्या मान्यवर कक्षाच्या एंड कडनं संघाचा कर्णधार या स्पर्धेची पहिली हॅट्रिक त्याच्या नावावर आहे. सागर बोरजकर आपण पाहतोय. स्ट्राईकला पुणाजीने मोठा फटका सजवलाय. चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर. डिप्स्क्यार लेगला बघायला मिळालाय फटका षटकारासाठी. फायनल डेचा रापोस षटकार आपल्याला बघायला मिळालाय पुणाजीच्या बॅट मधनं. आखूड टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. पुढे सरकला आणि त्यानंतर आडव्या बॅटनं स्थितीमध्ये बघायला मिळतोय. 9 धावा धावपल काबार. सागर मोरोजकर कालचं सत्र ज्या गोलंदाजानं गाजवलंय त्याच गोलंदाजावर सुरुवातीलाच हबी होऊन खेळण्याचं पसंत केलं ते पुणाजी कलंगुटकरनं. सुंदर देखना फटका आपल्याला बघायला मिळतोय. वरच्या एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवत एकेरी एक आणि पहिला मात्र पहिल्या प्रयत्नात एका टप्पा पडल्याने चेंडूत गेलाय 4 या धावसंख्येसाठी. बरोबर फटकेबाजी तुटून पडा दुसरं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये धावा संपवायचे आहेत. पहिल्या षटकात धावा संपल्या नाही आहेत चंद्रकांत उर्फ दाजीच्या, पण फटकेबाजी सुरेख पद्धतीची आपल्या क्रिकेट संघासाठी भूमी स्ट्रायकर असतो. क्रिकेट संघाचा हुकमे कमी आहे आणि लढत मला करायची आहे ही पुणाची कलंगुटकर हेरतोय मैदानामध्ये. सुंदर फटका बघतोय अजय पै थोडासा दूर आहे. नो मॅच चेंडू विसरलाय तो क्षेत्ररक्षक एकेरी धावसंख्येने पावलं वळवतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत एकेरी धावसंख्येकडे दोन्ही फलंदाज बघायला मिळत आहेत. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर बघायला मिळतोय. 14 धावा धावपलकावर.
टप्प पडल्यानंतर क्षेत्राच्या डोक्यावरून वन बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी फटका बघायला मिळालाय. विशांच्या बॅटमधून एक मोठा फटका चौकारासाठी. सागर बोरोस्करच्या गोलंदाजीवर ताबडतोब फलंदाजी. प्रामुख्यानं जो गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती सागर बोरोस्कर, त्या प्रामुख्याच्या गोलंदाजावर प्रमुख गोलंदाजावर सुरुवातीलाच तुटून पडावा. समोरच्या स्पर्धित संघासमोर एका ताकदीनं खेळत असताना थोडासा आत्मविश्वासानं फटका खेळला विशांत आणि तो चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. पहिलं षटक चंद्रकांत कांबळी उर्फ दाजीचं 3 या धावसंख्येचं सागर बोरोस्करनं षटकामध्ये सैरावैरा करून सोडलंय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 18 धाबा धावफलकावर 15 धाबा आतापर्यंत निघाल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला बघायला मिळाला होता. लो फुल टॉस मध्ये याचा पुन्हा नो मॅच लाईन मध्ये बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा बॅक टू बॅक दुसरा चौकार बघायला मिळतोय. चौकारांची लयलूट, षटकारांची आतषबाजी ही खेळी मैदानावर भूमिश टायगर अस्नोला क्रिकेट संघाची बघायला मिळते. बावीस धावा धावफलकावर 5 बॉलला 19 तर खर्च केले सागर बोरोस्करनं. क्षेत्र सोडून दिला होता चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने दंडात्मक केले. सागर बोरुसकरला दोरात समांतर करत अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येने सांख्यिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यात. मिस टायमिंगचा फटका आहे पण नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसवताना बघायला मिळतोय. चेंडू आलाय सरळ सीमारेषेबाहेर. वन बाउन्स चौकारांचे सलग 3 चेंडूंवर 3 मोठे फटके. चौकाराची लयलूट करणारी खेळी ही विशांतची आपल्याला बघायला मिळाली. भूमिश टायगर्स अस्नोला क्रिकेट संघाच्या कोट्यातून 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि सांघिक धावफलकावर निघालाय तो 27 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. या षटकामध्ये तब्बल 24 धावा निघताना बघायला मिळाल्या. सुरुवातीलाच विवेकनं नाराज केलं. 0 धावसंख्येवर माघारी परतला. विशांची वर्णी लागली मैदानामध्ये. पुढाची कलकुट करून दुसऱ्या षटकाला आगाज केला आत्ताचबाजूला षटकारानं आणि त्यानंतर सुंदर फटकेबाजी करत विशांतचे 3 चेंडूंवर 3 मोठे फटके बघायला मिळत. चौकारांची लयलूट, षटकारांची आतषबाजी या लेखाचोखा या षटकात तब्बल 24 धावा निघत 27 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशुतोष वेदांत आपल्याला बघायला मिळतो. स्ट्राईकला पुढाची कलकुटकार. आज प्रमुख गोलंदाजांची क्रिकेटच्या ड्रोबॉस क्रिकेट संघासाठी कमी आहे पण या गोलंदाजांना काम करावं लागेल. कोलवर टप्प्यात चेंडू कबरनीचा एक सुंदर फटका. देखना फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनल्यात आहेत आणि चौकारासाठी फटका आहे. 4 या धावसंख्येनं 31 तर बनलेत. 31 ला 1 बाद. भूमिश टायगर अस्नोला क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. मैदानावर नाणेफेक हरल्यानंतर सुरुवातीचं षटक आहे चंद्रकांत कांबळे उर्फ दाजीचं निर्णायक 3 या धावसंख्येचं 1 गडी बाद. सागर मोरोजकरचं 24 धावांचं सर्वाधिक धावसंख्ये षटक आपल्याला बघायला मिळत आहे. हलक्या हाताने घेऊन काढल्या चेंडूला दिशा दिली आहे.
पुण्याला माहिती आहे शेवटच्या क्षणापर्यंत मला थांबायचं आहे. एकेरी दुहेरी धावसंख्या एकात दुसरा मोठा फटका. तर दुसऱ्या बाजूला ज्यानं सुरुवातच चौकारांच्या लयलुटीनं चारच्या पाड्यानंच ही केली आहे तो विशांत हा सज्ज झालाय. आडव्या बॅटनं मोठा फटका. क्षेत्ररक्षक आलाय. झेल सुटलंय. सुटलेलं झेल विशांतला जीवनदान. साईश साईश रामजीने झेल सोडलाय. आज साईश रामजीचं प्रमुख कार्य आहे ध्रुव पारस क्रिकेट संघासाठी आणि त्यानं झेल सोडलाय. पुणाची कलंगुटकर आणि पुणाची कलंगुटकर चा फॅन हलक्या हाताला घेऊन काढलाय चेंडूला. थोडासा या ठिकाणी संत गतीने आला. एकेरी धावसंख्येची पोलं जोखमीच्या धावसंख्येकडे वळले आहेत आणि रनिंग बिटवीन विकेट म्हणजे पुन्हा सुरेख मध्ये अतिशय वेगाने बघायला मिळतो. 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत. कारण विचार केला रुपेश हा थोडासा संत गती धावणारा खेळाडू आहे. शरीराने तो भरभक्कम आहे आणि त्यामुळे जर थोडासा वेग कमी होईल आणि तिथे मात्र आपण 2 धावा मिळवू हे तंत्र होतं पुण्याची कलंगुटकर आणि त्याचा विशांचं 2 धावा मिळवत सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 35 धावा धावफलकावर. हलक्या हातानं सुंदर फटका कबर रिझनला आपल्याला बघायला त्याच पद्धतीनं एक स्टायलिश फटका बघायला मिळाला. या फटक्यासाठी तो प्रसिद्ध आहे. पुण्याची कलंगुटकरचं नाव गोवा राज्यामध्ये आहे. कॉमेंट्री बॉक्स मधून नेहमी का आदरानं घेतला तर उत्कृष्ट फलंदाज अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू म्हणून कित्येक मोठ्या क्रिकेट संघांमध्ये खेळताना बघायला मिळाला आहे. काल कोरगावच्या क्रिकेट संघामध्ये आयकॉनच्या स्वरूपात वेदांतेला अरंबोल क्रिकेट संघाने महत्वाचं योगदान दिलं आणि आज आपल्या घरच्या क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षकांना गोलंदाजानं सैरा वैरा करून सोडलं या 2 फलंदाजांनी. हलक्या हाताला पुन्हा केला तो चेंडू. एकात दुसरा मोठा फटका. त्यानंतर एकेरी धावसंख्या सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळतो. या चौकानंतर एक धाव 40 धावा धावफलकावर. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त आलाय. 40 धावा धावफलकावर. आमचा जवळचा मित्र सुंदर त्याचं स्कोरिंग आपल्याला बघायला मिळत आहे. धीरज पालियेकर हा पुणाजीचा भरपूर पुणे त्याचा आवडता खेळाडू आहे आणि पुन्हा याचा तो फॅन आहे आणि इथपर्यंत तो पोहोचला त्याचा सामना बघण्यासाठी आपल्याला बघायला मिळतो कोरगाववरून. कारण तो गोवा राज्यामध्ये पुण्याची मॅच कुठेही असू दे तिथपर्यंत पोहोचतो अशी माहिती पण आम्हाला मिळाली आहे धीरज पालेकर उर्फ धीरूची. मिळत आहे पुण्याची कलंगुटकर चौकारांची लयलूट एका षटकाराची मदत 3 चौकार हे विशांचे एक जीवनदान मिळालंय. मी म्हणेन ते झेल बनवायचं होतं रुपेशला. कारण ते झेल बनवलं असतं प्रेशर आला असता नवीन खेळाडू आला असता मैदानामध्ये चेंडू निर्धाव केले असते. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघानं कमबॅक केलं असतं. हे सर्व काही चित्र बघायला मिळालं असतं. पण प्रतिस्पर्धी संघाचा पुणाजी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत भूमी स्ट्रायकर क्रिकेट अस्टोला क्रिकेट संघ आतापर्यंत वर्चस्व राखतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक. मोठा फटका. आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्वागत केलंय पुण्याची कलंगुटकर षटकारानं. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. पुण्याची कलंगुटकर ऑन फायर. काय फटकेबाजी पुणाजीचे कित्येक वर्ष जो क्रिकेट खेळतोय. 2 खेळाडू आपल्याला बघायला मिळाले मैदानामध्ये जे भरपूर एकत्र खेळताना बघायला मिळायचं. डॅसली मापसा क्रिकेट संघाच्या कोट्यातून सरम सालगावकर पुणाजी कलंगुटकर. आज पुणाजी भूमेश टायगर अस्नोला क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि अर्धशतक पूर्ण होते भूमेश टायगर क्रिकेट संघाचं 52 धावा धावफलकावर. खोलवर टप्प्यात चेंडू बॅट आतले कट चेंडू गेल्या मात्र यष्टीरक्षा हातामध्ये. कालच्या सत्रात अमृत विरलेकरनं 3 चेंडूंवर 3 मोठे फटके संध्याकाळी सत्रात बघायला मिळाले आहेत.
3 चेंडूंचा खेळ समाप्त 52 धावा धावफलकावर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक प्रगती पथावर. सोडून दिला तो चेंडू. पंचांनी वाईट द्यायच्या आधीच आमच्या आरती मॅडमनी वाईट दिला होता. तर आवाज आला होता. क्रिकेटची ते मॅडम पण भरपूर चाहते आहेत, भरपूर क्रिकेटची आवड, व्हॉलीबॉलची आवड आणि या मंडळासाठी त्यांचं भरपूर योगदान आहे. चंद्रकांत उर्फ दाजीनं कमबॅक करायला सुरुवात केली आहे. निर्धाव चेंडू त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर एका निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर 53 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात सुंदर भागीदारी आपण पाहतोय स्पर्धेच्या माध्यमातून या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. आडव्या बॅटनं फटका जमनीला गरंगल साजरा. क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक ही वेगानं करेल तोपर्यंत एक वाखाणणे चुकी नेत्र पद्धतीची परतीची फेक दुसऱ्या धावसंख्येला तमाम संख्येला समाप्त करणारी फेक आपण पाहतोय. महादेव देवासारखा धावणार तिथपर्यंत तो. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत चेंडू सीमा रेषेबाहेर जमलेला गरंगत जाणारा फटका बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकाची सांगता एका मोठ्या फटक्यानं करत पहिले 4 षटक 24 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय आणि सांघिक धावफलकावर एका सुसज्ज स्थितीमध्ये बघायला मिळतोय. 58 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात विशांत आणि पुणाजी या दोन खेळाडूंनी सकाळच्या सत्रामध्ये हे दोन वादळ गोंगावली गेली आहेत. एका बाजूने संयमी खराब चेंडूंवर आक्रमण तर दुसऱ्या बाजूने ताबडतोब फलंदाजी पुणाजीला साथ विशांतची बघायला मिळाली आहे. स्पर्धेच्या माध्यमातून माजरेम चॅम्पियन ट्रॉफी ते सर्व सन्माननीय सर महेशजी कोणाळकर सर आणि त्यांचे दोन्ही या ठिकाणी सुपुत्र यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्या सर्वांचं पुन्हा एकदा रापोस बॉईज आयोजित रापोस टुर्नामेंटच्या रापोस ट्रॉफीच्या माध्यमातून ऑल गोवा पंचायत क्रिकेट स्पर्धाचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्विजिटचा देखना फटका टाळ्यांचा आवाज करून देणारा फटका वेदांचं स्वागत केलंय षटकरानं पुणाजी कलंगुटकरनं. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. या अगोदरचा फटका टाळ्यांचा आवाज करून देणारा आणि यानंतर पुन्हा एकदा स्विजिटचा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आत्मघातकी फटका बघायला मिळालाय. बॅट चल किसी गट सागर मोरजकरला हे झेल बनवायचं होतं. सर्व शांत झाले आहेत कारण हे झेल महत्वाचं होतं. 64 धावा धावफलकावर पुणाजी कलंगुटकर सारख्या सेट फलंदाजाला जीवनदान. सुरुवातीपासून जरा ताबडतोब फलंदाजी केली. आता त्याला चेंडू मैदानामध्ये फुटबॉल प्रमाणे दिसतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जे पुणाजीसाठी प्रतीक्षा केली होती वेदांत आणलं होतं ते वेदांतनं काम केलंय. मी पडे मैदानामध्ये सागर मोरजकरनं आता श्वास घेतलाय कारण त्याच्याकडून झेल पडलं होतं आणि दूर राहिला तो पोचला नाही चेंडू पर्यंत आणि त्यानंतर कव्हर रिजनला एक सुंदर झेल आणि ज्या कामासाठी पुणाजी कलंगुटकर पुणाजी कलंगुटकरनं सुरुवात षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला बघायला मिळत 39 धाबांची बहारदार खेळी करणारा पुणाजी कलंगुटकर हा माघारी परतलाय.
थँक्यू. रोहन साळगावकर पोहोचलाय मैदानावर. अजून एक अष्टपैलू कामगिरी करणारा गोवा राज्याचा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मोठं नाव रोहन साळगावकर आपल्याला बघायला मिळेल. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्टम पुलचा महादेव त्या ठिकाणी आहे. रोहन गेलाय. रोहन आलाय 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झालाय. हर हर महादेव त्याच्या माध्यमातून आपल्याला एक सुंदर संगीत बघायला मिळालं. डीजे संदीपच्या माध्यमातून अनिकेत गेल्या डाव्या हाताचा. रोहन साळगावकर नाराज केलं. आडव्या बॅट आल्या आल्या मोठा फटका टोलपा सुंदर गोलंदाजी वेदांची हॅट्रिक ऑनचा चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळाला. षटक क्रमांक 1 कमबॅक दिलाय मी म्हणेन. कुठेतरी वाटत धावफलक 100 गाठतोय की काय. भूमेश टायगर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ करत पहिल्या 4 षटकात विचार केला तर 58 तर बंद होते. त्यानंतर एक मोठा फटका जरूर आलाय आणि त्यानंतर पुन्हा जे माघारी परतला रोहन साळगावकर. हे 2 हुकमी एक्केची लढत करणारे खेळाडू माघारी परतले आहेत. पण फलंदाजी भूमेश टायगर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडे भरपूर आहे. नामदेव बारावलीकर यांना बाकी आहे. सीत यांना बाकी आहे. आता गोलंदाजीत कमबॅक जे केलंय मैदानामध्ये ध्रुव पारसे क्रिकेट संघानं ते कमबॅक चालू ठेवावं लागेल. कारण धावा बांधलाय 64 धावा धावफलकावर. गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं सागर मोरजकर आपल्याला बघायला मिळेल. संघासाठी प्रामुख्याने आज प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. दुसऱ्या षटकात त्याच्या 24 धावा निघाल्या आहेत. आता कमबॅक करणारी गोलंदाजी असेल का. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रोटेक्शन करत आहे. सागर मोरजकरनं जे वेदांना कित्ता गिरवलाय तोच कित्ता आता मी गिरवणार. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघासाठी खेळत असताना सुंदर गोलंदाजी करत मी कमबॅक करणार हे दाखवून दिले संघाच्या कर्णधारानं. धावपलकावर 64 ला गडी 64 हवा असताना गडी बाद झाले 3 मात्र. आता रुपेश आमच्या स्क्रीन समोर श्वास घेतला असेल त्याच्या हातातून सुटलेलं जाईल. विशांत माघारी परतलाय. त्यानंतर साईच्या हातनं सुटलेलं जाईल आणि त्यानंतर विशांताचा झेलबादच्या स्वरूपात पुन्हा माघारी परतलाय. प्रीतम प्रीतम गेलाय. हलक्या हाताने सागर मोरजकरचा खोलवर टप्प्या चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगकडनं वेगानं आलाय. क्षेत्ररक्षक परतीची फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी मात्र एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये बघायला मिळालं. 2 सांघिक धावपलकावर 66 धावा धावपलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 6 आहे प्रगतीपथावर सागर मोरजकर. विशांतची खेळी 18 धावांची पुन्हा 43 धावांची बहारदार के. रोहन साळगाव 0 धावा. विवेक 0 धावा आणि त्यानंतर अनिकेत आणि प्रीतम ही जोडी भूमिश टायगर असलेल्या क्रिकेट संघाचे. हलक्या हाताने सुंदर संयमी क्रिकेट. स्लॉक ओव्हरला नामदेव माणावलेकर सीत पोचेल. आक्रमण ते करतील. जो इरादा पक्का केलाय टीम मीटिंग मध्ये सुरुवातीला भूमिश टायगर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघानं 90-95 धावांपर्यंत मजल आपण मारावी. सुरुवात तर दणक्यात केली होती दिमाखात केली होती
ध्रुव पारसे क्रिकेट संघानं वेदांच्या ओव्हरनंतर 5व्या षटकानंतर कमबॅक करायला तर सुरुवात केली आहे. ती मात्र सागर मोरजकर आणि वेदांना सागरनं पहिल्या चेंडूवर गडीपात केला. विशांत संघाचा ट्रम्प कार्ड चौकारांची लयलूट केली होती. 3 चेंडूवर 3 चौकार तो माघारी परतला. त्यानंतर अनिकेत आणि प्रीतमची सुंदर खेळी. स्विचचा देखदा फटका आपल्याला बघायला मिळालाय. चेंडू आपल्याला बघायला मिळतोय तो मात्र चौकारासाठी बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 71. समाप्त. 4 चेंडूंवर 7 धावा तर खर्च केले आहेत ते मात्र. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका रिव्हर्स स्वीपचा फटका बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक तीपर्यंत पोहोचला. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे. सांघिक धावफलकावर 2 या धावसंख्येने आपल्याला बघायला मिळाला. 73 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 73 तर बनले आहेत. क्लीन बोल्ड. पुन्हा जे आक्रमक झालाय हे चित्र असतं, कारण पुन्हाजीला माहिती आहे धावा किती महत्वाचा आहे, एक धाव किती महत्वाची आहे, विकेट किती महत्वाचे आहेत. स्लॉग ओव्हरला जर ताबडतोड फटकेबाजी करणारे खेळाडू झेलबाजच्या स्वरूपात फटके फसल्यानंतर बाद होतील तर धावफलक जो जमवलाय तिथपर्यंतच थांबेल की काय, असं चित्र होईल की काय. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चयचा खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं हे भरपूर कठीण असतं. मयूर पोचलाय हैदराबाद. शेवटच्या चेंडूवर सागर बोरसकरला दाखवलेला लेग स्टिक आणि केतनं वाईट बॉल. नवीन गोलंदाज दीपेश सज्जाने रोड एट कडनं गोलंदाजीला स्लॉक ओव्हरला आणलंय त्याला. मोठा फटका होता. सागरनं काय चूक केली आहे. वेगाने टाकलेला चेंडू पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवायचा. एस्टॅनकडे परतीची फेक करावी ती दुधा अवस्था होती सागर मोरजकरची आणि प्रतिस्पर्धी संघाला 4 धावा ह्या मिळून गेल्या आता बाईच्या स्वरूपात. थँक्यू. मिस्टर फटका आहे. अजय पैन या अगोदरच झेल नेत्रदीपक टिपलं होतं आणि त्यानंतर साधा सोपा अजय तुझ्याकडून झेल सुटणं हे चित्र भरपूर कमी वेळा बघायला मिळत आहे. ध्रुव पारसे क्रिकेट संघासाठी पूर्ण खेळाडू थोडेसे जोश मध्ये दिसत नाही आहेत. हलक्या हाताने घेऊन काढलाय प्रीतम आणि मयुरी जोडी आपण पाहतोय. मी म्हणेन ज्या उभरते तराकडे कामगिरी दिली होती पारसे क्रिकेट संघानं, ज्या दीपेशवर त्यानं सुंदर कामगिरी केली होती. एक चेंडू वगळता त्यानं महत्वाचा गडी पण बाद केला होता प्रीतमला. मग अजय
कडनं सुटलेलं जे सागर पोरसकर कडनं सुटलेला चेंडू या धावा देऊन गेलाय भूमेश डायकर असतोला क्रिकेट संघाला. सांघिक धावफलक धावफलकावर आता बघायला मिळतोय. 80 धावा धावफलकावर. मोठा फटका आपण पाहतोय षटकारासाठी आपण बघितलाय. षटकारानं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 86 धावा धावफलकावर आपण बघितलाय. परतीची फेक धोक्याची घंटा फलंदाला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. कोणत्या फलंदाला नमस्कार करावा लागेल बहुतेक करून कोणत्या खेळाडूला थांबावं लागतंय. मयूर माघारी परतेल. झेल सुटल्यानंतर तिथे 2 धावा बनल्या होत्या. अठ्ठ्याऐंशी धावा धावफलकावर. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. दीपेशनं कामगिरी केली होती. एक झेल सुटलं त्यावर 2 धावा निघाल्या आणि त्यानंतर धावफलक आपल्याला बघायला जो धावफलक वाटला होता 100 गाठून जवळजवळ 105 110 धावा गाठतोय की काय भूमिष्ठ असतो क्रिकेट संघ. आतापर्यंत विचार जर केला तर 88 धावाच्या धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आतषबाजी असेल नामदेव बातावलेकर बाकी आहे. सीटची फटकेबाजी बघायला मिळेल की ज्याला जीवनदान मिळालंय मैदानाच्या आतमध्ये तो प्रीतम आहे मैदानावर. मयूर माघारी परतलाय. शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाकडे असेल. साईश रामजी सज्ज होईल आमच्या मान्यवर कक्षाच्या हिंडकडं. षटक क्रमांक अंतरिम षटक ते 8वं षटक. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शैरष्ट चेंडू आढळला जातोय. टप्पा थोडासा बागे टाकला. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव निघाली. 89 धावा धावफलकावर तर लगावल्या आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. 89 धावा धावफलकावर. पुण्याची 5 झाला. पुण्याची 5 झाला. विशांत 5 झाला आणि त्यानंतर धावफलक थोडं संत गतीनं बघायला मिळाला. बाईच्या स्वरूपात असून एक धाव तर बहाल झाली. एकेरी धावसंख्येनं 90 तर बनल्यात. 90 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. सुंदर चेंडू बघायला मिळालाय. सीत कडून अपेक्षा आहे. सीधा तगडा खेळाडू आहे. आक्रमण करणारा खेळाडू आहे आणि त्याला निर्धाव जात आहे स्लॉक ओव्हरला चेंडू सोडून दिला तो चेंडू.
डायरेक्ट हिट लागला असता नॉन स्ट्रायकर एंडला परतीची फेक जरी गेली असती तरी धावची चष्मा सिद्ध माघारी परतला असता. व्हाईट बॉल आणि एक गेली धावसंख्या आपण पाहतोय आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलक आपण पाहतोय 92 धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतोय. जमलेला घरंगत साजरा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत. क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवलाय सुरुवातीला आणि त्यानंतर एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे, दुहेरी धावसंख्येची पावलं तीन धावसंख्येकडे असताना प्रीतम हा धावचीच्या स्वरूपात माघारी परतात. 94 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. उर्वरितच्या अजूनही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या चेंडूंवर कितपर्यंत धावा संघाचा कर्णधारा मिळवतोय. दुसऱ्या बाजूला संघाचा कर्णधार नॉन स्ट्राईकला असेल, स्थित स्ट्राईकला असेल, स्थित सुरुवातीला चाचपटत खेळतोय, पण स्थितकडून एक अपेक्षा आहे. भूमिश टायगर असणारा क्रिकेट संघाला एक मोठा फटका पाहिजे आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला शॉर्ट प्ले प्रकारचा चेंडू फाईनली क्रिसनला चेंडू थांबत नाही आहे. गेलाय चेंडू आपण पाहतोय. चेंडू गेलाय तो सीमारेषेबाहेर 4 या धावसंख्येसाठी बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर जो मोठा फटका पाहिजे होता तो मोठा फटका बघायला मिळतोय. 98 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 100 अभि गाठतोय की प्रतिस्पर्धी संघाचा साईश रामजी एका मोठ्या फटक्यापासून दूर ठेवेल चेंडू निर्धाव टाकेले चित्र असेल. 98 धावा धावफलकावर आपण बघितलं. पहिल्या 4 षटकात 58 बनवले होते आणि त्यानंतर गडी बाद झाल्यानंतर संत गतीने त्यानंतर आता धावा बनल्यात. गती परिवर्तनाचा चेंडू फिंगर रोल केले. साईश लेगबाईच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 8 षटकांचा खेळ समाप्त होत सांघिक धावफलकावर 99 धावा धावफलकावर 100 गाठायची आहे. 10-12-13च्या दरम्यान खेळायचे आहेत. ते 3 षटकात सुरुवातीला धावा जमवाव्या लागते. ध्रुव भारती क्रिकेट संघ आणि पूर्ण याची दारोमदार जास्तीत जास्त असेल तो मात्र रुपेश्वर आणि साहिश रामजी या दोघांची जर चेंडू फळीला व्यवस्थितरित्या चेंडू स्पर्श आले, चेंडू फळी तळपली, अजय फळीची फटकेबाजी जर बघितली तरी ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला हे आव्हान सोपं आहे. जरी प्रमुख खेळाडू नसले आपल्या क्रिकेट संघामध्ये तरी आम्ही योगदान हे आमच्या वतीनं हे सुरेख पद्धती देणार हे चित्र तर बघितलंय. पण प्रतिस्पर्धी संघाकडे जे गोलंदाज आहे रोहन साळगावकर हा फलंदाजांसाठी विध्वंसक गोलंदाज म्हणून त्याची ख्यातिकीर्ती आहे. रफ्तार का सौदागर असतो तो नेहमी. पुणाजी कलंगुटकरची फिरकी गोलंदाज असेल. 43 धावांत त्याचं योगदान आहे. बघूया पुढच्या इनिंगमध्ये ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ 100वी गाठण्यापासून दूर ठेवतो भूमिश टायगर असणारा क्रिकेट संघ ही 100वी धावसंख्या ही मात्र आम्ही सहजासहजी गाठू हे चित्र असेल. पहिला सेमीफायनलचा सामना भूमिश टायगर असणारा क्रिकेट वर्सेस ध्रुव पारसे गोवा. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 99 तर बनलाय 100 करायचंय ध्रुव पारसे गोवाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. जयेश परब.
धन्यवाद योगेश. पहिल्या सेमीफायनलचा सामना आणि या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये रापोस बॉईज मांजरेम आयोजित रापोस ट्रॉफी 2025च्या निमित्ताने जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि जे रसिक प्रेक्षक आमच्या युट्यूबवर जणले आहेत सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मात्र ध्रुव पारसे क्रिकेट संघ आणि त्याच्या विरोधात उभा ठाकलेला संघ आपल्याला पाहायला मिळेल भूमी स्ट्रायकर. या दोन क्रिकेट संघाच्या दरम्यान 100 धावांचा पाठलाग करण्याच्या दृष्टिकोनातून सलामीची जोडी मैदानात. रोहित आणि त्याचा संघ साथीदार रुपेश ही सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. षटकधी चौथा चेंडू. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला स्टिअर करण्याचा धन्यवाद मानतोय फलंदाज रोहित. आणि 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा धाव फलकावर. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोहित. सुरेख गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 षटकांमधचा सामना. पुढे सरसावत हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. निश्चितपणाने कव्हरचा क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न मैदानामध्ये करतोय. एकेरी धाव घेतली जाते. फेकी थोडीशी चुकते मात्र एकेरी धावीवर 2 फलंदाजांना या ठिकाणी संतुष्ट व्हावं लागतंय. 1 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 4 धावा धाव फलकावर. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटके सांगता करणारा अंतरिम चेंडू. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा देखणा फटका. कव्हर रिझन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास. कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप कव्हर पर्यंत जातोय. जोपर्यंत चेंडूची परती करतोय तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या बिनबाद 6 धावा धाव फलकावर. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. 6 अशी धावसंख्या करायचा आहे. 100 धावांचा पाठलाग. गोलंदाजी मार्कर गोलंदाज नामदेव बानावलीकर नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. 100 धावांचा पाठलाग 8 षटकांमध्ये. निश्चितपणाने पहिल्या इनिंग मध्ये झालेली तुफान फलंदाजी आणि त्याच तुफानी फलंदाजीला यावेळी मात्र उत्तर द्यावं लागेल ध्रुव पारसे क्रिकेट संघाला मैदानात. षटकेतरी पहिला चेंडू शॉर्ट पूल करण्यासाठी झालेला प्रयत्न. फटका फसला जातोय. चेंडू आहे हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज रुपेशची वर्णी लागते. डकआउटच्या दिशेने पहिला हादरा बसतोय. 100 धावांचा करायचा पाठलाग. सांघिक धावसंख्या 1/6. मिळतोय. साईश नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल सज्ज. पहिला हादरा 6 या धावसंख्येवर निश्चितपणाने
कार्य करायचंय मैदानामध्ये आणि तीच कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा फलंदाज साईज असेल स्ट्रायकिंग एंडला. नामदेवच्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. एकेरी धाव देऊन जाणार हा फटका 1 या धावसंख्येने 7 धावा धाव फलकावर 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकातील तिसरा चेंडू, यावेळी मात्र सुरेख फटका डीप वाईड डिश लॉंग ऑन द रिझन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास पहिल्या टप्प्यानंतर चेंडू गाठतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय. रॉपोस ट्रॉफी ब्रँडेड चौकार. षटके पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी चूक करतोय. क्षेत्ररक्षकाकडनं झालेली चूक, मैदानामध्ये मात्र चेंडू जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. रोहितच्या बॅट म्हणणं, यावेळी मात्र फ्लिक ऑफ द रिक्स पद्धतीचा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर. चेंडू पाहायला मिळाला अवांतर आणि या अवांतरच्या एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली गेली आहे. 16 धावा धाव फलकावर. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका, ब्लाइंड शॉट पाहायला मिळतोय. ज्यावेळी हा फटका बॅटला स्पर्श केला होता, निश्चितपणाने फलंदाजाचा आत्मविश्वास या ठिकाणी मोठ्या फटक्याचा होता. मात्र हा मोठा फटका फसला जातोय. फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र फलंदाज रोहितची वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. दुसरा हादरा बसतोय. ब्लाइंड शॉट खेळला होता, ताकद थोडीशी अपूर्ण होती, मात्र आत्मविश्वास जास्त असलेला हा फटका कुठेतरी नुकसान करून जातोय मैदानामध्ये. 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक धाव संख्या 16 धावा. संघाचा फोटोग्राफर सन्मान्य रुपेश कलंगुटकर यांच्याकडनं ध्रुव पारसी संघासाठी या सेमीफायनलच्या सामन्यासाठी शुभेच्छा येत आहेत. षटकातील पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू अडवला जातोय, चेंडू कॅरी केला जातोय आणि त्यानंतर मात्र चेंडूची फेकी होते. तोपर्यंत मात्र दुहेरी धाव मैदानामध्ये निघते. 2 या धावसंख्येने मात्र 18 धावा धाव फलकावर. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांच्या सांगते अखेरीस 2 बाद 18 असा धावफलक. 100 धावांचा पाठलाग आणि 100 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 9च्या धावगतीने 18 धावा निघता येते. येणाऱ्या निश्चितपणे 6 षटकांमध्ये मोठ्या फटक्यांची असेल अपेक्षा. दुसऱ्या षटकामध्ये मात्र सुरुवात केली होती रोहित नावाच्या फलंदाजाने. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर नामदेवने कार्य केलं मैदानामध्ये. स्वतः संघाचा सरसेनापती या हेतूने मैदानामध्ये स्वतःकडे ठेवलेला चेंडू आणि त्यानंतर मात्र चेंडूने मैदानामध्ये केलेली कमाल. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 बाद 18 असा धावफलक. तिसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. पुनाजी नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असेल सज्ज.
षटकातील पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू यावेळी मात्र फलंदाजाला करतोय बीट. शॉर्टम पुलचा फटका खेळण्यासाठी फलंदाजाचा मानस आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने फटका टोलवण्यासाठी फलंदाज साईचा प्रयत्न झालाय, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे होते. सांगता वारंवार येणारे निर्धाव चेंडू पुन्हा जे आपल्या अनुभवाचा वापर करतोय मैदानामध्ये निश्चितपणाने मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवणारी ही पुन्हाजीची गोलंदाजी, कंजूसी करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूने मात्र ध्रुव संघाला मोठ्या फटक्यांची असेल अपेक्षा. जी फलंदाजी पुन्हाजीने मैदानामध्ये केली होती तशाच पद्धतीच्या फलंदाजीची असेल अपेक्षा ध्रुव संघाला. यावेळी मात्र पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर. चेंडू पाहायला मिळाला अवांतर. वाईडच्या स्वरूपात एकेरी धावमुळे सांघिक धावसंख्या 1 ने वधारली आहे. 19 धावा धाव फलकावर. यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न डीप मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडासा फंबल झालाय. चॅलेंजिंग आउटफील्ड मुळे मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना चकवा देत गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फलकावर या चौकाराने मात्र आडव्या बॅटचा फटका खेळण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न झालाय फलंदाज साईच्या माध्यमातून. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करतोय यष्टरक्षक. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. पुढे सरसवत फटका खेळण्यासाठी प्रयत्न होता फलंदाज साईचा. बॅट आणि चेंडूचे काही संपर्क होत नाही. मैदानामध्ये मात्र निश्चितपणे प्रेशर क्रिएट केले जाते गोलंदाज पुन्हाजीच्या माध्यमातून. चला धावा येऊ द्या, परिस्थिती निर्माण करावी लागेल. अल्टी पलटी खेळण्याचा झालेला प्रयत्न पुन्हा एकदा. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी गोलंदाजा पुन्हाजीची आपल्याला पाहायला मिळाली. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 3 षटकाचा खेळ झालाय समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यात 23 असा धावफलक. गोलंदाज नामदेव पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, संघाकडनं 4थं षटक घेऊन नामदेव नावाचा गोलंदाज. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. 23 धावा धाव फलकावर. सुरेख गोलंदाजी यापूर्वीच्या षटकामध्ये पुन्हाजीची आपल्याला पाहायला मिळाली. ज्या पुन्हाजीने फलंदाजी करताना निश्चितपणाने एक धुवाधार फलंदाजी केली आणि या मैदानामध्ये मात्र पुन्हाजी नावाचं वादळ घुंगावलं गेलं. तोच पुन्हाजी सुरेख गोलंदाजी करतोय आणि तोच कित्ता मी गिरवणार या इराद्याने मात्र गोलंदाज नामदेव गोलंदाजी मार्कवर आहे सज्ज. नामदेवच्या षटकातील पहिला चेंडू कट करण्यासाठी झालाय प्रयत्न. 2 फलंदाज यावेळी मात्र दुहेरी धाव पूर्ण करताना दिसत आहेत. पॉइंट रिजन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास, त्यानंतर मात्र चेंडू थोडासा काटा बदलतोय. डीप
बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू प्रवास करतोय. दुहेरी धाव आणि 2 या धावसंख्येने 25 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. षटकातील दुसरा चेंडू, यावेळी मात्र मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख पद्धतीचा नेत्रदीपक झेल टिपला जातोय. फलंदाज महादेवची वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. तिसरा हादरा बसतोय ध्रुव पारसे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे. येतोय सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेतोय चेंडू. स्लिपच्या दिशेने झालेला चेंडूचा प्रवास निर्धाव चेंडूची होते सांगता. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 25 असा धाव फलक. चौथ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. षटके पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि एक साधा सोपा झेल टिपत आल्या पावली मात्र फलंदाज अजयची सुद्धा वर्णी लागते डकआउटच्या दिशेने. 25 अशी धावसंख्या आणि 25 या धावसंख्येवर मात्र चौथा हादरा आपल्याला बसलेला पाहायला मिळतोय. मग काय तू मशनिक दिलंय की काय तू अंपायरांचं लक्ष बघा काय नव्याने आलेला फलंदाज अभि स्ट्रायकिंग एंडला. यावेळी मात्र प्रयत्न तर झालाय स्विच हिट करण्याचा. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण करतोय. यष्टरक्षक निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 25 धावा धाव फलकावर. अंतरिम चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. अजून एक हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या ध्रुव पारसे क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 25 धावा. 5 बाद 25 असा धावफलक पाहायला मिळतोय. आल्या पावली मात्र फलंदाज अभिषेक 0 धावसंख्येची बॅग डोक्यावर घेऊन निघालाय तंबूच्या आसऱ्याला डकआउटच्या दिशेने. तोपर्यंत जाऊया डीजे यानंतरचा सामना रंगतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी या. कामाक्षी शिरोडा वर्सेस बोडगेश्वर मापसा. बोट टीम कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस. टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या.
ह्यो सांगतो अपाली म्हणा, मी म्हणतो पुनाची आणि तू परत आमकायचा आपण माका नाही दिसणार नाही मी तोंड हे डीजे गबरे मग कॉमेंट सांगूच्या हो तापता आज म्हणणं म्हणणं तापलो आता. यावेळी मात्र सुरेख गोलंदाज पुन्हा जिची आपल्याला पाहायला मिळते. पाचव्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 26 धावा धावफलकावर. मोठ्या फटक्यासाठी झालाय प्रयत्न. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून निश्चितपणे चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी. बऱ्याच वेळानंतर मात्र हा षटकार येतोय ध्रुव पारसी क्रिकेट संघाच्या बाजूने. निश्चितपणाने आत्मसंजीवनी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही प्रयत्न करावे लागतील. सामना अजूनही गेला नाही हातातून. निश्चितपणाने प्रयत्न जर मैदानामध्ये केले तर सामना बनू शकतो. साईशा बॅट मधनं पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. यावेळी मात्र स्ट्रेट क्षेत्ररक्षक येतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन चेंडू विसावला जातोय. बऱ्याच लांबून हा क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र येतोय आणि नेत्रदीपक असा झेल टिपत फलंदाज यावेळी मात्र माघारी परततोय. तंबूच्या आसऱ्याला साईश नावाचा फलंदाज. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 32 धावा. शिरोडा विपक्ष बोणगेश्वर म्हापसा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की आपण कृपया नाणेफेकीसाठी या ठिकाणी या. बोथ टीम कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड फॉर टॉस. टॉस साठी दोन्ही संघ कर्णधार या ठिकाणी या. सुरेख गोलंदाजी. यावेळी मात्र बॅटची कडा घेतोय चेंडू. सुरेख चेंडू होता. मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला होता फलंदाजाकडनं आणि या फलंदाजाचा प्रयत्नात मात्र फलंदाज कुठेतरी बीट होतोय. पाच षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा धावफलकावर. सुरेख फटका पाहायला मिळतोय. कव्हर रिजन मध्ये झालेला चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी. 4 या धावसंख्येने मात्र सांघिक धावसंख्या 4 ने वधारते. 38 धावा धावफलकावर.
त्रेचाळीस अशी धावसंख्या धावफलकावर. यावेळी मात्र सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूमुळे निश्चितपणाने रोहनचं षटक यावेळी मात्र सुरेख षटक आपल्याला पाहायला मिळतंय. सिद्ध नावाचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला चेंडू, यावेळी मात्र स्विच हिट करण्यासाठी प्रयत्न झालाय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सोबस्कार पूर्ण करतोय यष्टरक्षक. पुन्हा जी निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. यावेळी मात्र सुरेख चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारे चेंडू, फलंदाज बीड होतोय या चेंडूवर. परिणामी निर्धाव चेंडूचे झाले आहे सांगता. 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या स्थिरावली गेली 43. षटके पुढचा चेंडू, बॅटची कडा घेतोय चेंडू, यष्टीरक्षकला बीट करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे झाले आहे सांगता. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या स्थिरावली गेली 43. षटके पुढचा चेंडू, पायात टाकलेला चेंडू होता, खोदून काढलेला फटका पाहायला मिळतोय. डीप वाईड डिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येतोय, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत मात्र एकेरी धाव, एक या धाव संख्येने सांघिक धाव संख्या 44 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू, यावेळी मात्र कट करण्यासाठी प्रयत्न झालाय फलंदाजाचा. प्रसाद नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे सज्ज. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न झालाय. रिव्हर्स स्वीपचा फटका, दुधारी तलवार, लागला तर आबाद नाहीतर बरबाद, असं ज्या फटक्याचं केलं जातं विवरण, अशा पद्धतीचा फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न आणि हा फटका कुठेतरी फसला जातोय. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूचे झाले आहे सांगता. 7 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 44 अशी धावसंख्या. 100 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि 100 धावांचा पाठलाग करताना निश्चितपणाने ध्रुव पारसे संघ कुठेतरी अडचणीत आलेला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूने मात्र सुरेख फलंदाजी आणि सुरेख गोलंदाजीच्या जोरावर अगदी विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भूमी स्ट्रायकर. सुशांत नावाचा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू, सुरेख पद्धतीचा आपल्याला चेंडू पाहायला मिळाला आहे. सुरेख गोलंदाजी भूमी स्ट्रायकर संघाचे. षटकातील दुसरा चेंडू, यावेळी मात्र आडव्या बॅटचा फटका, डीप मिड विकेट रिजनला प्रोटेक्शन आहे. काय झालं? षटकातील तिसरा चेंडू,
आडव्या बॅटचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सुपरस्कार पूर्ण करतोय यष्टीरक्षक. पुन्हा जी स्क्रीनवर येतोय, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. आडव्या बॅटचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न झालाय फलंदाजाचा. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची होई पावलं एकेरी धावसंख्येकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांचा इशारा लेग बायचा आणि लेग बायच्या स्वरूपात ही एकेरी धाव निघते. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात झालेत समांतर. चेंडू पाहायला मिळालाय अवांतर आणि अवांतर एकेरी धावेमुळे सांघिक धावसंख्या 46 धावा धाव फलकावर. षटकातील 5वा चेंडू. यावेळी मात्र लेग स्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणारा होता चेंडू. दोन्ही हात समांतर करायला लावणारा चेंडू अतिरिक्त एक धाव देऊन जातोय. 47 धावा धाव फलकावर. सामना एकतर्फी झालाय. अंतरिम चेंडूंचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी झालेला प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. परिणामी निर्धाव चेंडूची होते सांगता. 5 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. षटकाची सांगता करणारा, इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी. आणि या अंतरिम चेंडूवर इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर झालाय. सुरेख पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय 4 धावांसाठी आणि या चौकाराने मात्र सामना होतोय समाप्त. आणि या सामन्यामध्ये दिमागदार पद्धतीने विजय संपादन करत पुढील फेरीत प्रवेश करणारा संघ आपल्याला मिळतोय. भूमी स्ट्रायकर संघ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. तर दुसऱ्या बाजूने मात्र ध्रुव पारसे संघाला या स्पर्धेतून नमस्कार करावा लागतोय. ध्रुव पारसे संघ आपला दर्जेदार संघ या स्पर्धेत उतरवल्याबद्दल रापोस बॉईज मांजरेमच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक आभार. तर मेगा फायनलच्या सामन्यासाठी असतील भूमी स्ट्रायकर्स संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. एक